नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण येथे लाल भोपळ्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत. लाल भोपळा हा स्वयंपाकघरात सहज मिळणारा आणि खूपच पौष्टिक असा भाजीपाला मानला जातो. त्यासाठी मी येथे अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे व चिंचेचा कोळ घेतलेला आहे. सर्वात प्रथम मी येथे कढई गरम करून त्यामध्ये पुरेशा प्रमाणात तेल घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचे प्रमाण हे देखील कमी जास्त करू शकता. लाल भोपळा म्हटल्यावरती सर्वांनाच कंटाळा येतो, पण अशा पद्धतीने आणि चटपटीत अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा. सर्वात प्रथम मी येथे मोहरी घालून घेत आहे. मोहरी आपली चांगली तडतडली की त्यामध्ये आपण बाकीचे सर्व जिन्नस घालून घ्यायचे आहे. लाल भोपळ्याची चव ही किंचित गोडसर असते, त्यामुळे तो भाजी, आमटी, उसळ तसेच गोड पदार्थांसाठी देखील वापरला जातो. यामध्ये मी कढीपत्ता घालून घेत आहे व हिरव्या मिरच्या घालून घेत आहे. तुम्ही बघू शकता लाल भोपळ्यापासून आपण भाजी, भोपळ्याची उसळ, आमटी, हलवा, खीर, कोशिंबीर आणि उपवासाची भाजी असे अनेक पदार्थ आपण तयार करू शकतो. लाल भोपळ्यात फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे पचन चांगले राहते आणि विटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात, जे डोळ्यांसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहेत. लहान मुले, वयोवृद्ध, आजारी व्यक्तींना देखील लाल भोपळा हा खाणे चांगला मानला जातो. भाजी बनवताना आपल्याला त्यावरचे साल काढून घ्यायचे आहेत आणि त्यातल्या बिया आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत व त्याचे बारीक असे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. ही भाजी पटकन शिजली जाते, ह्याला कोणताच वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता आपला कांदा देखील चांगल्या प्रमाणात मऊसूद असा परतून झालेला आहे. आता मी यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेत आहे. तो देखील आपल्याला चांगल्या प्रकारे 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. ही भाजी खरंच खूप छान लागते. तुम्ही देखील तुमच्या लहान मुलांना टिफिनसाठी, डब्यासाठी चटपट अशी देऊन बघा. पौष्टिक अशी भाजी आहे, तर तुम्ही नक्कीच ही भाजी ट्राय करा. तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या भोपळ्याची भाजी करतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाल भोपळ्याची भाजी तुम्ही देखील करता की नाही हे देखील मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कोठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही बघू शकता मी यामध्ये पाव चमचा एवढी हळद घालून घेत आहे. मी यामध्ये मसाला वापरत नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला टाकला तरी चालेल. मी येथे फक्त मिरच्या घालून घेत आहे. खूप छान आणि अगदी चव अतिशय छान अशी लागते, त्यामुळे नक्की तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. सर्व भोपळा आपल्याला आता यामध्ये घालून घ्यायचा आहे व सर्व जिन्नस आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे व त्यानंतर आपल्याला हे जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर वरून आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. झटपट अशी ही भाजी होते, चवीला खूप छान लागते. तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. अशा पद्धतीने खरंच खूप छान अशी चव येते. त्यानंतर आपण यावरती मीठ घालून नंतर आपण यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत. यामध्ये आपण पाणी घालणार नाही, फक्त आपण या भाजीला वाफ देऊन शिजवणार आहोत. तर नक्कीच आपली ही बघा लाल भोपळ्याची भाजीची रेसिपी रेडी होत आहे. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वस्थ रहा, मस्त रहा. बाय बाय.